हवा कोणाची रे, हवा आपलीच रे। हवा कोणाची रे या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स। नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभारवाडी, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, धनश्री विखे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, अविनाश घुले, दगडूमामा पवार, प्राध्यापक माणिकराव विधाते, अभिजित खोसे, प्राध्यापक अरविंद शिंदे, डॉक्टर रणजित सत्रे, वंदना ताठे, विलास ताठे, अजय दिघे, सचिन जगताप, अजिंक्य बोरकर, दीपक खेडकर आदींसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्यक्रम देत नागरिकांचे एक एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध शहर विकासाची कामे मार्गी लावली आहेत। त्यामुळे नगरकरांचा विकास कामांना पाठिंबा राहील। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे। त्यामुळे विकास कामातून विकसित नगर निर्माण होत आहे। नगर पुणे रेल्वे सेवेचं काम मार्गी लावण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। लोकसभा निवडणूक निमित्त महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड, भूतकरवाडी, भिंगारदिवे मळा, ताठेमळा या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला आहे। यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत होते। आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये नागरिकांच्या सुखदुःखाबरोबरच विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नगर शहरात मोठे मताधिक्य मिळणार आहे असा विश्वास याप्रसंगी संपत बारसकर यांनी व्यक्त केला। आणि नगर शहराच्या विकासासाठी हे दोघं कसे म्हणजे काम करतात हे आपण सगळं पाहतोय, नगरकर पाहतोय। त्याच्यामुळे आपल्याला काय फार त्या लोकांना नागरिकांपर्यंत आपण पोहोचणं फक्त गरजेचं आहे। तर सगळ्यांनी नागरिकांना विनंती करावी अशी मी करतो। धन्यवाद। अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज भूतकरवाडी येथून अहमदनगर शहराचे सन्मानी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढून या ठिकाणी प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली। खरं तर भूतकरवाडी एरिया हा पूर्वी दिल्ली गेटच्या बाहेर होता, पण आज नगर शहराचा इतका मोठा विकास झाल्यामुळे साहजिकच त्या भागामध्ये मध्यम आणि उच्च वर्ग अनेक प्रकारचे लोक राहतात।
या ठिकाणी त्या भागातील सन्माननीय माजी मित्र मोहम्मद पवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतदादा बारसकर याकडे नेतृत्वाखाली या ठिकाणी सकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 8 या दोन्ही वार्डामध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आलेली आहे. योगायोगाने त्या प्रचार फेरीमध्ये त्यांच्या सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यासुद्धा त्या फेरीमध्ये सामील झाले होते. आणि पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा हा भाग एक बालेकिल्ला असल्यामुळं आणि संग्राम भायांचे चाहते असल्यामुळं त्यांच्या ज्या कामातून या भागामध्ये जी प्रसिद्धी मिळालेली आहे त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी सुजयदादांना फार मोठा भक्कम असा लीड या परिसरामधून मिळणार आहे. थेट शिवाजीनगरपासून तर थेट भुतकरवाडी या दोन्ही प्रभागामध्ये निश्चित या ठिकाणी सुजयदादांना जास्तीत जास्त लीड मिळणार. दक्षिणचे उमेदवार महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज संग्राम भैयांच्या नेतृत्वाखाली आमच्या भुतकरवाडी परिसरातून वार्ड नंबर 8, वार्ड नंबर 9 आणि वार्ड नंबर 6 या प्रभागातून फेरी काढण्यात आली. त्यानिमित्त शहराचे माजी अध्यक्ष विधाते सर, शहराध्यक्ष संपत बारसकर आजी माजी सर्व पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते. आणि सगळ्यांच्या ताकदीने व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कामाच्या निमित्ताने आणि संग्राम भैयांच्या कामाच्या निमित्ताने 100% आमच्या भागातून त्यांना जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून तन मन धन लावून रात्रंदिवस कष्ट करून त्यांना लीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आमच्या भागातून आम्ही चांगला लीड देण्याचा प्रयत्न करू एवढं जाहीर निमित्त सांगतो. प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी महिलांच्या वतीनं मोठ्या उत्साहात आमदार संग्राम जगताप व धनश्री विखे पाटील यांचं स्वागत करत औक्षण केले जात होते. नागरिकांचा उत्साह पाहता नगरकर विकासाच्या कामाबरोबर राहतील असे मत शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केले. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.